प्रेमदारा गावामध्ये शेतकऱ्यांच्या बागायती क्षेत्रामधून हे जे पाठीमागे पाहतोय आपण, हे विजेचे टावर गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्यासाठी विरोध आहे. काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काय तुमचं म्हणणं आहे? तुमचं नाव काय, गाव काय आणि कुठं राहताय आणि काय तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे, आमचे वडील वसंत बाबूराव आहे, राहणार वस्ती कुंभर्डी. आमच्या इथे 230 नंबरचा टावर आहे, आमच्या शेतात उभं आहे आणि आमचं बागायती क्षेत्र आहे पूर्ण. आमच्या 2 गट जातात, 967 968. दोन्ही मधून 967 मध्ये टावर उभा आहे, 968 मधून वायर जाते. म्हणजे पूर्ण आमचं 4 एकर क्षेत्र जाते. त्याच्यात आम्हाला घर बांधायला सुद्धा जागा नाही. आज अक्षरशः आमचं घर आहे, इथं घर दुसरं बांधायला जागा घरावरून लाईन जाते. आणि इकडं पण 968 मध्ये बागायती क्षेत्र आहे, पूर्ण शेतीवरती आहे मी. आणि दुसरा भाऊ असा MIDCत काम करतो. आणि त्याच्यामुळे शेतीचा आम्हाला पर्यायच नाही राहिला. जर हे क्षेत्रातून गेले ना तर दुसरा आत्महत्येशिवाय पर्याय नाही राहिलेला. तुम्ही काय मागणी केली का? कोणाला मागणी केली होती त्यांच्याकडे, पण ते म्हणतात 26,000 रुपये गुंठ्याने. 26,000 रुपये गुंठ्याने आज 4 एकर क्षेत्र जाणार म्हणजे आम्हाला काय राहणार आहे शिल्लक ना? तुम्ही सांगा. आज सगळं क्षेत्र जाणार आहे ते वायर खाली, म्हणजे आम्हाला घर सुद्धा बांधायला जागा नाही. त्याच्यात आम्ही काय करणार? ते पैसे घेऊन शेती सगळी जाणार ना आमची त्याच्यात. ते असं आम्ही त्यांना बोललो पण ते नाही. त्याच्यामुळे आम्ही आत्महत्या करणार यांनी जर बाहेर वडली याच्यातून. तर मीटिंग घेतली होती काय ते काय म्हणले, आळ्याला जो रेट भेटत ते. अहो पण शेतकऱ्यांचं वेगळं आहे, त्यांचे थोडे जाते, आमचं पूर्ण जाते ना. 2 गटातून जाते, 4 एकर क्षेत्र जाते. म्हणजे आम्हाला दुसरा मार्गच नाही ना. आणि बागायती क्षेत्र आहे, डोंगर आहे का? डोंगर असल्यावर तो जाऊ द्या, डोंगर गेला तर. पण आज पूर्ण बागायती क्षेत्र आहे. त्याच्यातून आता तुम्ही प्रत्यक्ष बघा, बागायती आहे. आज मका आहे, जनावरांचे खादट आहे, इकडे घास आहे, घर आहे, आमची वस्ती, गोठा आहे जनावरांचा, गाय आहे आमच्या. सगळं म्हणजे विलाजच नाही राहणार आम्हाला. घर पण त्याच्यामध्ये जात. हा, घर जाते, गोठा जातोय, शेजारीनच वायर जाते म्हणल्यावरती त्याची. आणि ते म्हणतात त्याला काय होते, आम्ही देतो. कसं काय तुम्ही सांगा ना? आता एवढी जवळ शेजारी टावर आहे, दुसरा करंट येतोय तिथं खाली, तो कमीच आहे ना. हा 400 व्होल्टेजचा टावर आहे, सगळ्यात मोठा टावर आहे हा. त्याच्यामुळे आमची नुकसान भरपूर जात होते. सगळं म्हणजे आमचं सगळं नुकसान इथंच जाते. तुमची मागणी काय की तुम्हाला अधिक मोबदला मिळावा का? हे टावर लाईनच नको? आम्ही त्यांना बोललो होतो, आम्हाला टावर लाईनच नको, हे टावरच आमच्या याच्यातून काढा. म्हणजे आमच्या एका क्षेत्राचं तरी नुकसान व्हायचं नाही ना. पण ते म्हणतात टावर. आम्ही म्हणलो होतो तुम्हाला आम्ही 10 लाख रुपये देतो, हा टावर काढा, पैसे देऊन तुम्ही. हा, पण एका क्षेत्रातून काढा. ते म्हणले नाही जमणार, आम्ही टावर काढणार नाही. 6 टावर काढावं लागतात बोलतो. त्यावेळेसही आम्ही गेलतो, प्रांतक गेलतो, पोलीस स्टेशनला गेलतो, मी अर्ज दिलेले. आमचे वडील जरा वयस्कर आहे, त्यांना एवढं हे होत नाही. ते फसून त्यांच्याकडून त्यांनी त्यावेळेस उभं केले आणि त्यांना म्हणले मोबाईलचा टावर व्हायचा आहे. त्यांचे पहिले साहेब होते त्यांनी, आणि त्याच्या खाली फसवलं. वडिलांना वाटलं आता वर्षाला भाडे येईल ना मोबाईलच्या टावर म्हणले. टावर म्हणजे अरे माहिती, जेव्हा सगळे टावर उभे राहिले तेव्हा कळलं की ही लाईन चालू झालेली. आणि मग त्यानंतर आता नंतर आम्ही मस्त त्यांच्या संग प्रांतला मी पत्र दिलं, परत तहसीलदारला पण दिलं, पोलीस स्टेशनला दिलेली पत्र. माझ्याकडे पत्र पण आहे, तारखेला पण जात होतो. त्यांचे साहेब व्हायचे तर प्रांताने सांगितलं होतं यांचा मोबाईलला द्यावा लागेल तुम्हाला. पण यांनी टावर उभा केला त्यावेळेस प्रांताला माहीत सुद्धा नव्हतं का टावर उभा केला. त्यांना वाटलं खांडूनच देत नाही. मग मी सांगितलं प्रांताला, यांनी टावर उभा केला, आम्हाला अजून मोबाईललाच दिला नाही. आमची नुकसान केली. झाडे त्या 967 मध्ये झाडे, 40 झाडं आंब्याची. आणि मग त्यांनी झाडं नुकसान केलं, त्याचं 25,000 रुपये दिलते त्यावेळेस नुकसान म्हणून. त्याच्यावरती आम्हाला 1 रुपया सुद्धा दिला नाही आजपर्यंत. आता टावर उभा केलेला आहे, लाईन सुद्धा वडायला काम चालू आहे त्यांचं. आणि आता म्हणतात घ्या एवढे पैसे. एवढे पैसे घेऊन काय करणार ना? आज आमची 4 एकर जमीन जाती, आम्हाला इलाज आहे का दुसरा काय करण्यास पलीकडं? काय म्हणायचं? तेच माझा भाऊ बोलला ना, तेच आम्ही 2 भाऊ आता आहे, आमची 3 पोरं. त्यांनी घरं कुठं बांधायची, राहायचं कुठं राहायचं? आम्ही बेवारस होऊ, म्हणजे घरं कुठं बांधायची, घराला जागा कुठं घेणार आम्ही? मग त्यांना आम्ही असं बोललो की आम्हाला घराला जागा द्या, तुम्ही जमीन घेऊन द्या, नाही आमची ही जमीनच तुमच्या नावावर करून द्या. ते म्हणले असं नाही होतं, तसं नाही होतं, ते तसं असं होत नाही म्हणले. तर आम्ही काय करायचं म्हणून आता मी बघा 15 दिवस झाले मी कामधंदा सोडून इथं फिरतो त्यांच्या पाठीमागं. आम्ही काय करणार? बाकीच्या लोकांसारखा आमचा प्रश्न आहे, आमचा राहण्याचा सध्या लगेच प्रश्न उभा राहील. कारण का आमचा गोठा आहे, 10 गायी आहे आणि घर आहे.
त्या घराच्या शेजारून तार जाती. आम्ही कुठं राहायचं बरं? बाकी ठिकाणी घर बांधू शकत नाही ना. सगळं 4 एकर क्षेत्र त्या वायरीनं काबीज केलेलं आहे. त्यांनी प्यामदाऱ्यामधून आनंदवाडीमध्ये जी वायर जाती ना, लाईन जाती, ती आमच्याच शेतातून जाते. म्हणजे तिथून तिकडे जाते आनंदवाडीच्या बाजूला. ते नेमकं बागायती क्षेत्र, जेव्हा तो ओढा आहे, ती विहीर आहे, हे बागायती क्षेत्र आहे. इथं टोमॅटो बिमॅटो केलं तर तारांना करंट येतो. कसं टोमॅटो आम्ही पुढच्या पिढी करीन किंवा काय करीन? हे काय 10 वर्षाचं आहे का? हे 100 वर्ष, किती वर्ष झालं? आमच्या पोरांना पुढं आयुष्यभर म्हणजे हे करावं लागेल, म्हणजे हमालीच करावं लागेल, बाकी काही पर्याय नाही. आम्हाला कळत नाही का आता पैसे घेऊन काय? आम्ही त्यांना म्हणलं 10 लाख रुपये देतो, 1 एकर जमीन देतो, माझी तिकडे पलीकडे जमीन आहे ना, तिकडे वरती पठारावरती 1 एकर जमीन देतो तुम्हाला, जे काय सबस्टेशन काही करा, फुकाट देतो, स्टॅम्प पेपर वाचता लिहून देतो, 10 लाख रुपये देतो, टावर काढा. ते नाही ऐकत, ते म्हणतात नाही त्याचं असं नाही तसं नाही. आता आम्हाला आत्महत्याचं आम्ही 2-3 दोघं भाऊ म्हणले, आपण त्यांच्या समोर जर नाही ऐकलं पोलीस आले तर आत्महत्या करू आम्ही. बाकी पर्यायच नाही, दुसरं काय पर्याय करणार? आम्ही काय करणार त्याच्या पुढं? नाही तर आम्हाला जमीन घेऊन द्या म्हणलं, इथं ह्याच एवढ्या अंतरावरती हवी बसून जमीन घेऊन द्या तुम्ही आम्हाला, ही जमीन तुमच्या नावावर करून घ्या. काय करणार? 4 एकर जमीन, त्याच्यातून तारा गेलेल्या आहे. आमच्या आई वडील सगळं टेन्शनमध्ये, रात्रंदिवस टेन्शनमध्ये. ते वडिलांच्या डोक्यावर म्हणजे हे झालंय, त्यांना काहीच कळत नाही, काहीच नाही. आजी काय म्हणायचं? तेच आता काय बोलणार? पाना 2-3 पोर आहे, तिथून जायचं. आता तुम्ही प्रतीक्षा पाना कसं आहे, त्याच्यामुळं मग आम्ही फार सगळे टेन्शन म्हणजेच आहे ना. ते 2-3 पोर म्हणतात काय हे करणार ते करणार, बागायती शेती जाणार. आम्ही मोलमजुरी करून हे केलं तरी जमिनीला हात नाही लावला, पोरं शिकवली, भानगडी केल्या. मग आता हे असं म्हणजे कसं काय करायचं? काय मागणी तुमची? मागणी काय तुमची? आमची मागणी काय? पोरं म्हणतील तेच. मला काय आहे त्याच्यात एवढं आहे का? पोरं मागतील त्याच्यात. कधीपासून तुम्ही जमीन पिकवतात? ही जमीन कधीपासून पिकवतात तुम्ही? आता माझं लग्न झालं तसं पिकवतोय, तसं बागायती आहे ना. हे जुनं सगळं 50 वर्षाला मोर झालं, तसं मग हे ना तसं करतोय. जसं लग्न करून आणले तसं 4-4थी पिढी माझ्या सासऱ्याची, माझ्या नवऱ्याची, पोरांची आणि आता नातवंडाची 4 पिढीला करीतोय आम्ही जमीन. अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या ही जमीन यांची आहे. आणि हे जे टावर लाईन इथं जाते, त्यामुळे ह्या शेतकऱ्यावरती मोठं संकट उभं राहिलेलं आपल्याला दिसून येत आहे. रामदास सांगडे, शिवनेरी एक्सप्रेस, पेमदारा.